कांदिवली येथील शिवसेनेची शाखा ही हडप केलेल्या जागेवर असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेचे पदाधिकारी लालसिंह राजपूत यांची ही शाखा आहे। ज्या जागेवर शाखा आहे ती जागा सुषमा पै यांची आहे। काही वर्षांपूर्वी भाडेतत्वावर ही जागा राजपूत यांना देण्यात आली होती। मात्र मागील 2 वर्षांपासून लालसिंह राजपूत यांनी भाडच दिलेलं नाहीये। सुषमा पै यांचे पती अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे रुग्णालयात आहेत। शिवसेना उभाटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी देखील आरोप केलाय। गेल्या आठवड्यात राजपूत यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आता पै या परिवाराला धमकी दिली जात असल्याचं सुषमा पै यांच्या पतींनी स्पष्ट केलंय। लालू सिंगनी मला धमकी दिली आहे की मी तुमचं दुकान हडप करणार आणि पैसे द्यायला तयार नाही आहे। मला आता पैशाची फार गरज आहे। मी पुष्कळवेळा रिक्वेस्ट केली तरी पण तो ऐकायला तयार नाही। तो बोला तुम्हाला जे करायचं ते करा, आमचा कोणी काय करू शकणार नाही। तर आम्ही चीफ मिनिस्टरला रिक्वेस्ट करतो मी की आमचं हे दुकान देण्याचा कृपा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे। आणि आमच्या पोरांना पण तो धमकी देतो की तुम्हाला तुमच्या पोरांना आम्ही मारून टाकायची धमकी देत होतो। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घोषणा। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। संजय राऊतांच्या घोषणेमुळे मवियात फुटीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आमचे प्रयत्न। उभाटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर फडणवीसांचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात। बारामतीमधील उद्घाटन सोहळ्यात दोघे एकत्र। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कर्जमाफी करत 7/12 कोरा करू। कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सीआयडीची मोठी कारवाई। 8 आरोपींवर लावला मकोका। वाल्मिक कराडवरही मकोका लावा तर आकाच्या आकालाही बिनभाड्याच्या खोलीत पाठवा। मकोकाच्या मुद्द्यावरून सुरेश धसांची आक्रमक भूमिका। पुण्यातील मगरपट्टा परिसरात नशेबाज तरुणाकडून पोलिसाला मारहाण। तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। विशाळगडावर होणाऱ्या उरुसला पोलिसांनी परवानगी नाकारली। जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई। पालीत खंडोबा म्हाळसाचा उत्साहात विवाह सोहळा संपन्न। भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या संख्येने भाविक सोहळ्यात सहभागी। अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती। आजपासून 3 प्रतिष्ठा द्वादशी सोहळा। अयोध्या नगरी सजली भक्तांची रेलचेल।